जैन मुनींचं 3 नोव्हेंबर पासून उपोषण कबूतरखाना आणि गोरक्षणासाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय उपोषणाला बसणार. पोलिसांनी उपोषणाची परवानगी नाकारली. मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ. ऑक्टोबर महिन्यात प्रदूषणात सर्वाधिक वाढ. भाजपा महाराष्ट्र प्रदेश नवीन मुख्यालयाचं आज भूमिपूजन. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार पूजा. सातारा एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ. रिझर्वेशन केलेल्या गाड्या 4 ते 5 तास उशिराने आल्यानं प्रवासी संतप्त. ठाण्यात आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते दी ब्रह्मस्त्र अनलिश्ड या पुस्तकाचं प्रकाशन. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सच्या उपस्थितीत प्रकाशन. धुळ्यात राष्ट्रवादीच 1 नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जाईल. मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केला विश्वास. आगामी निवडणुकीतल्या युतीचा निर्णय स्थानिक नेत्यांचा. मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. खराब हवामानामुळे जंजिरा किल्ल्याकडे जाणारी जलवाहतूक बंद. पर्यटकांमध्ये मात्र नाराजी. अवकाळीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल. खराब हवामानामुळे जलवाहतूक ठप्प. अलिबाग एसटी स्थानकात प्रचंड गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.